brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कृषी विभागामध्ये पीक विमा घोटाळा, MIDCचा घोटाळा, युरिया घोटाळा हे बरेच नावं ऐकू यायची. भरणे मामांच्या काळात ती ऐकू येत नाही, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मामा 2025चा पीक विमा अद्याप मिळालेला नाही, त्याच्यात लक्ष घालावं. आणि मुख्यमंत्री महोदयांची अतिशय दूरदृष्टीची नानाजी देशमुखांच्या नावाची जी योजना आहे, त्याच्यामध्ये पोखरामध्ये एका गावात एकच सार्वजनिक शेततळे, त्याच्यामध्ये अधिकची मागणी झाली तर त्याला मंजुरी द्यावी आणि पोखरा या योजनेची व्याप्ती वाढवावी, अशा प्रकारची विनंती. अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटच्या लॅब विभाग वाईज एक करण्याचा आपण निर्णय घेतला. यापैकी माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट लॅबपैकी किती लॅब चालू झालेले आहेत, नागपूर, अमरावती, पुणे, संभाजीनगर, वेगवेगळ्या ज्या 6 आहेत त्यापैकी किती चालू झाल्या, त्याच्यामध्ये अशा प्रकारची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ABSचं ॲग्रीमेंट फक्त राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. 565 रुपयाचं ते सिमेंट आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आत्ता अध्यक्ष महोदय आरमाडा, रँगलर नावाचं एका बोलचं सिमेंट आलेलं आहे अध्यक्ष महोदय, ज्याची बाजारामध्ये किंमत 10,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे 10,000चं जे सिमेंट आहे ते सिमेंट शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, कालवडीचं संगोपन झालं पाहिजे, अशा प्रकारची लोकांची इच्छा आहे. परंतु त्याचं ॲग्रीमेंट नसल्यामुळं अध्यक्ष महोदय शेतकरी हे वापरू शकत नाहीत. तर त्याच्या बाबतीमध्ये कालवडी संगोपनाच्या बाबतीत रँगलर WWSचा अध्यक्ष महोदय एक सिमेंट 12,800 रुपयापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी लागतंय. तर ह्या अतिखर्चिक जे सिमेंट आहेत याच्या बाबतीमध्ये शेतकरी खर्च करत नाहीत. कृपया पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत ज्या काही योजना आता सुरू होणार आहे, आता 12,800 कोटी रुपये म्हणजे 1,250 कोटी रुपये हे म्हणजे मत्स्य व्यवसायाला दिले. तसं या ठिकाणी आम्हाला कळतंय अध्यक्ष महोदय की आजपर्यंत कधी झाली नाही एवढी तरतूद पशुसंवर्धन विभागाला होणार आहे. परंतु याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये कालवडीचं संगोपन हे आता 13व्या पिढीपर्यंत गेलेलं आहे. आपल्याकडं मात्र पंजाबवरून गाया आणायच्या, तामिळनाडूवरून गाया आणायच्या आणि कालवडीचं संगोपन करायचं नाही, ही धारणा आहे. आणि अध्यक्ष महोदय, ह्या डॉक्टरांच्या ज्या रिक्त जागा आहेत या सरकारी जागा डॉक्टरांच्या भरल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, तामिळनाडूमध्ये सरकारी डॉक्टर म्हणजे देव शेतकरी मानतात. आपल्या इकडं मात्र डॉक्टर लोक पाहिजे तेवढ्या प्रमाणात फिरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यांना कामाला लावण्याचं काम काही दिवसापूर्वी चाललंय सध्या असं कळतंय. सकाळच्या 8 वाजताची वेळ त्यांना दिली अध्यक्ष महोदय, तेव्हा या BVSC डॉक्टर आणि LB यांना बऱ्यापैकी कामाला लावा, अशा प्रकारची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, गळ्यातले बेल्ट, अध्यक्ष महोदय, जनावरांचा विमा बंद झालेला आहे, जो जानकर साहेब असताना चालू होता. मागच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये साहेबच त्यावेळेस मुख्यमंत्री होते. परंतु आत्ता ही विम्याची योजना बंद आहे, ती जनावरांच्या बाबतीतली सुरू होणार आहे का? गळ्यामधले बेल्ट जे घालायचे अध्यक्ष महोदय, त्याचे 3,000 पासून 14,000 रुपयापर्यंत एका बेल्टची किंमत त्या ठिकाणी आहे. पशुसंवर्धन विभाग म्हणजे ज्याच्यामुळं जनावराचं आरोग्य, त्याच्यामुळं योग्य लागवडीची तारीख आणि वेळ ही कळू शकते. या बेल्टच्या बाबतीमध्ये सरकार काही करणार आहे का? आणि अध्यक्ष महोदय, सायलेजच्या बाबतीमध्ये, कारण चारा हा चुकीच्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी तयार करतात, याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने सायलेज तयार करावं, यासाठी काही अनुदान सरकार देणार आहे का? याचं उत्तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी द्यावं.